वेळी नितीश कुमार आणि भाजपचं सरकार होतं आणि ते सरकार सोडून नितीशजी जे लालूबरोबर चालले होते त्यावेळी मला केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की बिहार हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यावेळी मी हरियाणाचा प्रभारी होतो, तर मला पूर्णपणे बिहारकडे तू आता पुढचे काही वर्ष लक्ष दे असं सांगितलं. आणि मग तिथून आल्यानंतर, कारण बिहार हे राजकारण म्हणून तसं खूप अवघड राज्य आणि महाराष्ट्रामधून आलेल्या माणसाला तर खूपच अवघड, तरी त्याचा अभ्यास करत ज्या पद्धतीने नितीशजी गेले होते ते का गेले होते आणि ते गेल्यानंतर तिथे ज्यावेळी इंडियाला त्यांची फसवणूक केली तर त्यांना पुन्हा परत आणण्याचा पार्टीने केलेला प्रयत्न, मला असं वाटतं की यात प्रभारीचं एकट्याचं काम नसतं. प्रभारी जो असतो त्याची एक महत्त्वाची भूमिका ही नक्की असते, पण एक टीम म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो की बिहारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं या निकालाचा जर अन्वयार्थ असेल तर बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं. मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं यश एनडीएचं आमचं आहे. एक मुद्दा असा आहे की तुम्ही आता राष्ट्रीय राजकारणातील एक मोठ्या स्तरावर राजकारण करता. पहिला मुद्दा असा की पहिल्यांदा केंद्र सरकारचं स्थैर्य हे नितीश कुमारांमुळे टिकणार का, तेच पळून जाणार का, असा पहिला प्रश्न निर्माण झाला. नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का, असा एक प्रश्न निर्माण झाला. तर हे सर्व करत असताना तुम्ही लोकसभेच्या देखील 40 पैकी 30 जागा बिहारमध्ये जिंकून आणल्या होत्या. तर हे कसं काय साध्य केलं होतं? त्यावेळी पारंपरिक जी वोट बँक आहे यादवांची, मुस्लिमांची, ती देखील एनडीएकडे आल्याचं दिसतंय. मला वाटतं की जर तुम्ही प्रामाणिकपणे संवाद जर ठेवला तर एक परस्पर आघाडीच्या राजकारणामध्ये, युतीच्या राजकारणामध्ये विश्वास असतो. तो आम्ही इथे नेहमी सातत्याने जनता दल युनायटेड नितीश कुमारांची पार्टी असेल, चिराग पासवानची असेल किंवा हम जी जितेंद्र मांझींची पार्टी आहे किंवा उपेंद्र कुशवाहांची, यांच्याशी नियमित संवाद ठेवणं, नियमित त्यांच्याशी बोलत राहणं, एखादी गोष्ट पटली न पटली तर ती मोकळेपणे सांगणं आणि ते करून घेणं. मला असं वाटतं की हा जो एक संवाद होता तो संवाद हा लोकसभेच्या निवडणुकीलाही कामाला आला, जागा वाटपाच्या वेळी पण आम्हाला कामाला आला. थोडं कोणी ताणायला लागलं तर त्याला मोकळेपणे म्हणणं की थोडं जरा अलायन्समध्ये 1-2 जागा पुढे मागे होतात, आणि ते मला वाटतं तो संवाद जो होता सगळ्यांच्या मधला, आणि त्यासाठी आम्ही एनडीएची जिल्हावार संमेलनं आणि बैठका घेतल्या. त्यात खालचा कार्यकर्ता सुद्धा एकमेकांमध्ये मिसळला होता. केवळ वरचं नेतृत्व म्हणतंय तर खाली ज्याला तिकीट मिळत नाही तो नाराज होतो, तर ते यावेळी आम्ही थांबवू शकलो. कारण खाली जिल्हा स्तरावर एनडीएची संमेलनं करणं, त्यानिमित्ताने जिल्ह्यातली टीम एनडीएची सगळ्या पक्षांची वारंवार भेटणं, एकत्र बसणं, चहा पिणं, गप्पा मारणं, मला वाटतं यातून एक बॉन्डिंग आम्ही साधू शकलो, ज्याचं आम्हाला फळ या निवडणुकीत पाहायला मिळालं. एका प्रश्नावर वारंवार विरोधकांनी तुम्हाला टार्गेट केलं, ते म्हणजे नितीश कुमारांना तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत नाहीये. हे सगळं स्ट्रॅटेजिकली ठरलं होतं, कारण 20 वर्षांचं एक सरकार, 20 वर्ष एक व्यक्ती प्रमुख आणि त्यानंतरच्या अँटी इन्कम्बन्सीला घेऊन सामोरं जाणं, हे तुम्हाला तर या सगळ्याची आव्हानं काय वाटतात, काय होती? नाही, मुळात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्याचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये दिला होता, ना मध्य प्रदेशमध्ये, ना महाराष्ट्रात, ना याच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूने हा विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि याने आजारी माणसाला मुख्यमंत्री बनवलं बघा आणि विरोधात कॅम्पेन करायचं. हा त्यांचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून ज्यांना मेसेज जायला पाहिजे त्यांना आदरणीय अमित शहानी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं की ते सीएमसाठी वेकेन्सीज नाही आहे. वेकेन्सी होते कधी, जे स्वतःहून कोणी सोडलं तर. त्यामुळे आता वेकेन्सी नसताना आम्ही वेगळी नाव घोषित करायची गरजच नव्हती. या सगळ्यात एक बिहारमध्ये भाजपचं कॅम्पेनमध्ये काही वेगळं पण दिसलं खूप अनेक दृष्टींनी. एक म्हणजे रफ्तार पकड चुका बिहार, ही टॅगलाईन तुम्ही दिली होती. प्रशांत किशोर टॅगलाईन देण्यामध्ये त्यांचं खूप नाव आहे की ते टॅगलाईन देतात. यावेळी ते पण तुमच्या विरोधात होते. तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, तुम्ही टॅगलाईन दिली. कुठून हे सगळं सुचलं? नाही, मला वाटतं की सातत्याने आमच्या सगळ्या टीमच्या डोक्यात होतं की बिहारला जातीच्या वर जर काढायचं असेल तर विकासाचा मुद्दा आहे आणि तो विकास करू, याच्यापेक्षा आम्ही विकास सुरू केला आहे, त्याची गती पकडली आहे आणि त्यामुळे रफ्तार पकड चुका आहे बिहार. आणि मग लोकांना हायवे जाणवत आहे, लोकांना एम्स इथे आलेलं जाणवत आहे, लोकांना वीज अक्षरशः बिहारमध्ये. मी मागच्या निवडणुकीच्या वेळी आलो होतो त्यावेळी बाहेर दुकानामध्ये मोबाईल चार्जिंग करून देण्यासाठी पैसे द्यावे लागायचे कारण वीज नसायची.
मग ते जनरेटरवर चार्जिंग करून द्यायचे. तर हा सगळा बदल हा बिहारवासियांनी पाहिला आहे आणि त्यामुळे त्याला जर या विकासाच्या बाजूने आणायचं असेल तर विकासाची रफ्तार पकड चुका आहे बिहार, ही टॅगलाईन आम्ही दिली. आणि प्रशांत किशोर यांच्या विषयामध्ये डे 1 पासून आम्हाला माहिती होतं की हे नाणं चालणार नाही. त्यांनी प्रयत्न मात्र अतिशय हुशारीने केला की स्वतःला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचं, पण आम्ही MDAच्या सगळ्यांनी ठरवलं होतं की प्रशांत किशोरांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, त्यांना मोठं करायचं नाही, आणि ते मोठे झालेच नाहीत. एनडीएच्या बाबतीत, विशेषतः भाजपच्या बाबतीत एक असं परसेप्शन आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्राला गिळून टाकतो आणि स्वतः मोठा होतो, भाजप छोटे पक्ष संपवतो, हे परसेप्शन आहे. पहिल्यांदा तुमच्या बिहारमध्ये असं दिसलं की तुम्ही चिराग पासवानांना सुद्धा एवढं मोठी सीट दिली, त्यांना तुम्ही उमेदवारही दिले असंही आम्हाला कळलं. अनेक ठिकाणी तुम्हीच जेडीयूला उमेदवार सुचवले, भाजपने जेडीयूला उमेदवार दिले आणि त्यांचे तेवढ्या जागा लढवून आणल्या. तर हे भाजपचं बदलतं राजकारण आहे असं म्हणायचं का? नाही, मुळात भाजप इतर पक्षांना संपवतो वगैरे खोटं आहे. म्हणजे आमच्या ज्या ज्या राज्यांमध्ये आघाड्या झाल्याचं पाहिलं, उत्तर प्रदेशमध्ये आहेत ते पक्ष तसेच आहेत. त्याच्यामध्ये आम्ही दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये युती आहे, तसाच पक्ष आहे, त्यात काहीच अडचण नाही. आंध्र तेलंगणामध्ये सुद्धा आम्ही युतीमध्ये आहोत, तिकडे तसंच आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी खूपच जागा BJPच्या आल्या त्यावेळी तो केंद्राने घेतला निर्णय होता, त्यामुळे आम्ही काही संपवतं हे म्हणणं पूर्ण खोटं आहे. दुसरा त्यातला भाग असा आहे की बिहारमध्ये भाजपची एकट्याची ताकद नाही हे तर आम्हाला माहिती आहे. जदयूलाही माहिती आहे की आपली एकट्याची ताकद नाही, पण आपण सगळेजण मिळून एकत्र आलो तर बिहारचं चित्र बदलू शकतो. हा विश्वास नितीशजींना होता, आम्हाला होता, चिराग पासवान होता, मांझींना होता, उपेंद्र कुशवाहा होता. त्यामुळे हे 5 पांडव एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने जातीरूपी राजकारणाच्या कौरवांचा नाश केला. तुम्ही वारंवार म्हणताय जातीच्या पलीकडे जाऊन, पण एक ऑब्झर्वेशन असं दिसलं की तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जे बहुमतातले समाज आहेत त्यांचेच उमेदवार दिलेत, किंवा जिथे जिथे जो समाज बहुसंख्याक आहे त्यांचे उमेदवार दिले गेले, आणि ही आयडिया पण तुमची होती असं म्हणतात. तर मग हे कसं काय नेमकं? नाही, मला वाटतं विकासाचं राजकारण त्या जातीच्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं तर अधिक प्रभावी असतं आणि त्यामुळे त्याला आम्ही प्राधान्य दिलं. पण काही ठिकाणी कर्तृत्ववान कार्यकर्ता आहे पण जातीचं गणित बसत नाहीत असेही आम्ही विचार केलेले आहेत. पण मला असं वाटतं की विकासाच्या राजकारणावर बिहारला आणण्यामध्ये NDAला यश मिळालं. एक प्रश्न अजून असा आहे की बिहार ही समाजवाद्यांची भूमी किंवा समाजवादाची भूमी म्हणून ओळखली जाते. भाजपचं, तुमच्या पक्षाचं राजकारण हे हिंदुत्व राष्ट्रवादाचं राजकारण आहे. हे गणित नेमकं कसं साधलं गेलं? पहिल्यांदा इथे बिगर काँग्रेसी सरकार पण समाजवादी, अडवाणींची रथयात्रा जिथे अडवली गेली, अडवाणींना अटक ज्या राज्यामध्ये झाली, त्या लालू प्रसाद यादवांच्या समाजवादाचं, लोहियांच्या समाजवादांचं असं हे बिहार, जयप्रकाश नारायणजींचं बिहार, आणि तिथे तुम्ही असं काय घडवलंय की तुमचं हिंदुत्व इथे पेनिट्रेट होऊ शकलंय? मला असं वाटतं की आमचं जे हिंदुत्वातलं राष्ट्रीयत्व जे आहे ते आम्ही लोकांना पटवू शकलो. विकास करतायत मोदीजी हे आम्ही पटवू शकलो. मी माननीय पंतप्रधान मोदींनी जो ज्ञानचा मंत्र दिला होता, गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी, GYAN, असं आम्ही गरीब, युवा, शेतकरी आणि महिला या 4 वर गेली 10 वर्ष जे मोदीजींनी पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यांच्या विकासाचं काम केलं, त्यातून विश्वास बसला. म्हणजे तथाकथित जो समाज भाजपला मत देणारच नाही तो समाजाला, त्या समाजातल्या महिला जास्त संख्येने आल्या आणि ह्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलंय असं माझं ठाम मत आहे. मुख्यमंत्रीपद आता कोणाकडे असेल? भाजपने थोडे जास्त जागा मिळवल्यात असंही दिसतंय जेडीयूपेक्षा. मला असं वाटतं की स्वाभाविकपणे आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये नितीशजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो आहोत. आता याचा निर्णय 5ही पक्ष एकत्र बसून घेतील की यात पुढे काय केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही अमुकच मागू तमुकच करू असं नाही आहे. सगळंच मंत्रिमंडळाची पण चर्चा व्हायची आहे. पण हा निर्णय स्वाभाविकपणे प्रभारीच्या हातात नसतं, राज्य अध्यक्षाच्या हातात नसतो. हे केंद्रीय नेतृत्व करत असतं, ते पुढच्या 2-4 दिवसात करेल. बिहारचं आणि एक मराठी प्रभारी माणसाचं काही नातं दिसतं, कारण पूर्वी प्रमोद महाजन बिहारमध्ये यायचे, तिथून काही गणितं फिरली. तुम्ही पहिल्यांदा इथे बिगर काँग्रेसी सरकार आणलं, म्हणजे बिगर लालू यादव सरकार आणलं, आणि त्यानंतर मग आता पूर्वी देवेंद्र फडणवीस इथे प्रभारी होते, यावेळी तुम्ही विनोद तावडे स्वतः प्रभारी आहात. काय म्हणजे मराठी नेता हा बिहारचा काही विशेष आहे का, किंवा महाराष्ट्र आणि बिहारमध्ये साम्य वाटते राजकारणात बिहारच्या? अजिबात साम्य नाही.
पूर्णपणे वेगळंच राजकारण इथलं आहे. मला वाटतं की शेवटी राष्ट्रीय स्तरावर स्वाभाविकपणे सुनियोजितपणे काम करण्याची सवय असणारे नेते हे अशा राज्यात गेले तर सगळं कळवळ एकत्र करून त्यातून ती ऊर्जा निर्माण करणं हे मला असं वाटतं की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातल्या नेत्यांना अधिक जमतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी पाठवले जातात. पण सर एक अजून आहे की तुम्ही एनडीए म्हणून लढत होतात, पण महाराष्ट्रामध्ये किंवा काही राज्यांमध्ये असं पाहायला मिळालं की एकमेकांच्याच विरोधात उमेदवार दिले गेले, अपक्ष उमेदवार उभे केले. महाराष्ट्रात कुठे शिवसेनेने दुसऱ्यालाच कोणाला पुरस्कृत केलं, भाजपने एखाद्याला भाजप पुरस्कृत किंवा अप्रत्यक्ष पुरस्कृत असा आला. हे सगळे प्रकार तुम्ही इथे कसे काय टाळले होते? काय कारण होते? डे 1 पासूनच्या बैठकीत आम्ही भाजपची बैठक असेल तर त्यांना प्रश्न विचारायचो की या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार किती? उत्तर यायचं 243. त्यामुळे जदयू, लोजपा सगळ्या पक्षांच्या उमेदवारांसाठी भाजपने पूर्ण ताकद लावली, तसंच बाकीच्या पक्षांनी भाजपच्या उमेदवारांना ताकद लावली. एक संघपणे लढणं त्याचा हा विजय नक्की म्हणता येईल. भाजपच्या आतापर्यंतच्या निवडणुका जिंकण्यामध्ये हिंदुत्वाचे मुद्दे किंवा वेगवेगळे रामजन्मभूमीचे मुद्दे, यावेळी मात्र तुम्ही हरियाणापासूनच एक स्ट्रॅटेजी चेंज केली असं दिसतंय की ग्राउंड लेवलला मॅनेजमेंटवर जास्त निवडणुका जिंकतात. नाही, मला असं वाटतं ग्राउंड लेवलची मॅनेजमेंट ही महत्त्वाची असेल, पण इथे सीतामातेचं मंदिर हा विषय होताच, त्याचा एक परिणाम होताच. त्यामुळे हिंदुत्व असतं, राष्ट्रीयत्व असतं, विकास असतं आणि ग्राउंड लेवलचं इलेक्शन मॅनेजमेंट या सगळ्याच्या आधारेच विजय मिळतो. कुठल्या एका गोष्टीमध्ये विजय मिळतो असं होत नाही. शेवटचा प्रश्न आता तुमच्याबद्दल. गेली 2.5-3 वर्ष झाली आम्ही जेव्हा कधी तुमच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेलोय तिथे विनोद तावडे आता बिहारला आहेत. मुंबईमध्ये विचारलं तर विनोद तावडे बिहारला आहेत. पूर्वी विनोद तावडे हरियाणामध्ये होते. तर तुम्ही काय नवीन घर वगैरे इथे विकत घेतलंय, इथेच स्थायिक होण्याचा विचार आहे की पुढचं आता काय असणार आहे? कारण अनेकांना असंही अंदाज वर्तवले जातात की तुम्हाला आता मोठं बक्षीस काहीतरी या सगळ्या यशाबद्दल हरियाणाच्या, बिहारच्या मिळणार. तर काय आहे पुढची दिशा की आता स्थायिक तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये होणार आहात? नाही, एक तर नक्की आहे की बिहारमध्ये 2.5 वर्ष जे मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या अर्थाने लावले त्याचं आज चीज झालं हे तर समाधान नक्की आहे. पण मला असं वाटतं जसं मी करतो असे अनेक कार्यकर्ते करतात. दिलेलं काम पूर्ण नीट पार पाडणं हे भाजपच्या कार्यकर्त्याचं काम असतं, ते आम्ही करतो. पुढचं काय आहे तर आता कुठल्या राज्याचं बघायचं का बिहारचं पुढे सरकार आणि त्याचं कामं पाहायची. मला वाटतं हे केंद्रीय नेतृत्व ठरेल आणि त्यामुळे पक्ष जे जे काम देतं ते करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, त्यातलं मी एक आहे. महाराष्ट्रात यायची इच्छा? मला असं वाटतं मी आता राष्ट्रीय राजकारणात आलेलो आहे, त्यामुळे मला वाटतं या पद्धतीने काम करणं आणि बिहारसारख्या एका कठीण राजकीय परिस्थितीच्या राज्यामध्ये मला अनुभव मिळाला. मला वाटतं असे अनुभव घ्यायला मला जास्त आवडेल. धन्यवाद सर. तर आपल्या सोबत होते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे रणनीतिकार भाजपचे विनोद तावडे, ज्यांनी म्हटलेलं आहे की पक्ष जे काम देईल ते करायला मला आवडेल. या सगळ्या नंतर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय पहिल्यांदाच एबीपी माझा सोबत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, पाटणा. तर बिहारचे प्रभारी होते विनोद तावडे आणि कशा पद्धतीनं